घरच्यांचा फुल सपोर्ट आहे त्यामुळे तर हा नाद पूर्ण होते. सपोर्ट पाहिजे सपोर्ट पाहिजे, घरच्यांचा पण सपोर्ट पाहिजे, नाहीतर पोरग जाते अड्ड्याव आणि घरची आपली पोराला शिवाय येणार काय करणार, तसलं नाही पाहिजे. आज जर काय नाही तर काय काय आम्ही बघतोय शर्टच काढून नाचणार किंवा काय, असं नाही केलं पाहिजे. कारण कसं आहे हा नाद आहे, आज नंबरात राहणार उद्या गाठाला मार खातोय. त्यामुळं कधीतरी आपलं आई गुलाल भेटतोय, 4 बट्ट गुलाल कपाळाला लागतोय, त्यातच आनंद मानला पाहिजे. दोन्ही खांदी पोहतो पण आपण आता डावीनच पाहतोय बैलाला. दोन्ही खांदी आपण परिस्थिती माणसाला शिकवतोय, बदलते. तसं झालं आपण बैल दुपाय शिकलो आणि आता सोडाय बी शिकलो. आता बैल माझा मी सोडतो. कसं हा जो तुमचा लाडू आहे त्याचं लाडू नाव का पडलं, का नाव लाडू का नाव ठेवलं तुम्ही? आम्हाला श्वान शर्यतीचा नाद होता. श्वान शर्यती प्लस बैलगाडा शर्यत. कुणी बी सोडायचा बैल, कणगळी धरून सोडायचा एका हाताला. बैल लय शांत स्वभाव होता. हा नाद कसा आहे बाबा, युवा पिढीला हा नाद कशा प्रकारे नाद यावा? नाद बघितला तर हा चांगला आहे, फक्त पैशाचं लय म्हणजे यंग जनरेशनला कळना पैसा किती खर्च करावा, काय कसं नियोजन करावं काय. त्यामुळं यंग जनरेशन व्हायचं धोक्यात आहे त्या नादात. पावसाळ्यात आम्ही बैल कसलाच पळवत नाही. का बरं? वर्षाचा गुलाडू बैल 2.5 वर्षाचा आहे आता. होय. आता मारलेलं बिरलेलं अजिबात आवडत नाही. किती दाती काय? आता चौसा आहे. चौसा आहे का? हा. आता आला ना तो खुराक खातच नाही असं. का बाबा, आता मी काही ठिकाणी बैलगाड्या ज्या मुलाखती पाहिल्या त्यामध्ये बदाम दूध वगैरे असते, तुमच्या बैलाला काय चालू आहे? बैलाला काय नाही, बैलाला वली आणि वळकी वैरण, वली वैरण जास्त आहे. बैल बाकीची दुबेत जास्त पाचते रे. आपल्या बैलाला पाणी जास्त लागतं, पाणीला भेटतं बैल. पाण्यामुळं कसं होतं ताकद येते पाण्यानं. गाडीवरती कोण ड्रायव्हर असतो? ड्रायव्हर भरपूर आहे. कुठल्या कुठल्या मैदान गुलाबाचा मालकरी झाला तुम्ही? पहिला गुलाल आम्ही उंबरजच्या मैदानात 1 नंबर केला आम्ही. त्यानंतर अंगापूरला एकदा फायनलला राहिलो, तिथं फायनल झालं नाही. परत दुसऱ्यांदा अंगापूरला 3 नंबर केला आदतमध्ये. परत दुसऱ्यात वाकळवाडीत राहिलो. परत दुसऱ्यातलं कोरेगावचे 1 नंबर केला दुसऱ्यातच. आणि आता परवा 1 आठवड्याच्या मागं पुरंदर केसरीला फायनलला राहिलो. तिथं काय आपली गाडी फायनलला पळवली नाही, काही किरकोळ कारणामुळे गाडी पळली नाही फायनलला. तिथं बी आपण वरच्या 1, 2, 3 नंबरात काय बी गेला असतं आपल्या गाडीला. आणि आता काल क्वार्टर फायनलला राहिलो आदत घेऊन. पहिल्यांदाच आपण आदत घेऊन पळलो. आता जो आपल्या ग्रुपमधले बालाजी ग्रुप चिंचनेर यांचा लय सपोर्ट आहे आपल्याला, की बाबा बैलाच्या वैरणीपासून की बाबा सगळं व्यायामापासून वैरणीपर्यंत सगळी ती पोरं करते. ऑलराऊंडर आहेच म्हणायचं, पण कसं आहे तेवढं नोकरी करायला सरकारी नोकरी पाहिजे. सरकारी नोकरीशिवाय मजा नाही. आपण आपल्या नशिबानं साथ दिली म्हणते ती 99% आपली मेहनत आणि 1% नशीब. आपण मेहनत 99% गेली, पण नशिबानं आपली साथ दिली नाही. नियोजन काय, तुम्ही फक्त तुमच्या बैलाची पाळण्याची क्षमता ओळखायची शिका. तुमचा बैल किती पळतोय, काय पळतोय, त्याच्यावरून तुम्ही ठरवा की आपल्याला पुढच्या आपल्याला कुठला बैल घालायचा. असं 2 मैदान केली, पण आपण आपलं असं नाहीच की मोठेपणा दाखवला नाही, कुठं कपडे काढा कुठं काय, तसलं काय नाही. आपलं 4 बट्ट गुलाल कपाळाला लागतं, हेच आपलं नशीब. त्याचाच आनंद आहे आपला, त्यातच आनंद आहे आपला. आणि महत्वाचं म्हणजे गरिबाची म्हणजे 2 नंबरातली बैल घेऊन आपण गुलालात राहतो. शर्यत चालू झाल्यापासून ठेवायची वेगळी होती, पण आता संघटनेच्या नियमानुसार चांगलं आहे. बैलगाडी क्षेत्रात असं म्हणजे नवीन माणसं बी बैलगाडी क्षेत्रात व्हायला लागलीत. कारण नियमन अटी संघटनेनं भरपूर अशा चांगल्या रीते ठेवलेत की बाबा प्रत्येक गोरगरीब बैलगाडी मालकाला त्याचा न्याय मिळतोय. पहिले तसं होत नव्हतं. आता जेव्हा बैलगाडा संघटनेने नवीन नियम काढलेला आहे किंवा पट्टीच्या नियमामध्येच राहायचं, पट्टीच्या आतच राहायचं, त्यानंतरच झेंडा झाल्यानंतर पुढे जायचं, ते नियम कसा आहे तुम्हाला काय वाटतं? नियम 1 नंबर आहे. फक्त सगळ्यांना तो नियम लागू आहे आता. त्यात गरीब कोण नाही, श्रीमंत कोण नाही. त्यामुळे ती एक भरपूर गोरगरीब माणशी बैल असे नाव रूपाला यायला लागले. किंवा तरुण पिढीने यावं, फक्त पैसा पाणी आणि योग्य ते नियोजन हे करून बैलगाडी शर्यतीत पाऊल टाकावं अशी प्रत्येक माझ्याकडून तर हीच विनंती आहे. बाकी काय 2 नंबरातली. पण येणाऱ्या वडकीचं 17 तारखेचं नियोजन आपल्याला क्वालिटी म्हणजे सगळ्यात भारी नियोजन झाले. आपण बाहेरच्या राज्यातून बैल बोलावला आहे. प्रथमच लाडू बरोबर पळण्यासाठी बाहेरच्या राज्यातून नियोजन आहे. बाहेरच्या राज्यातून येणारे लाडू बरोबर पळण्यासाठी बैल वा कुठल्या मैदानामध्ये, आता वडकीच्या मैदानामध्ये कसं नियोजन असतं तुमचं? नियोजन झाले. बैल आपण बोलावला आहे, मध्य प्रदेशवरून बैल बोलावला आहे आपण सेकंद पटातला.
होय. त्यासाठी नियोजन बाबा आता तुमचं कोण करणार आहे किंवा पुशेगावचं बी नियोजन झालेलं आहे. फक्त ते एवढंच की आपण नियोजन आधी सांगितलं की बाबा नियोजन लय कॅन्सल व्हायला लागले, त्यामुळे आपण नियोजन सांगत नाही कोणाला किंवा एकदमच आपलं आड्यातच कळ गाडी पळेल तेव्हा डायरेक्ट धप्पा द्यायचा डायरेक्ट डप्पा डायरेक्ट विजेचा गुलाल. हा डायरेक्ट. हो, कोरेगावात कसं आपण केलं, कुणाला वाटलं नव्हतं ही गाडी करेल, या गाडीनं करून दाखवलं, चांगल्या चांगल्या गाड्या मारल्या. तसंच आपण पुशेगावला बी करायचं. मग आम्हाला आमच्या नावापेक्षा आमच्या गावचं नाव महत्त्वाचं आहे, कारण गावचा लई सपोर्ट आहे आम्हाला. कुठं काही आजचा बैल अड्ड्यात गेला, आमचा गर्वानं फोन करून विचारतो बा आपला बैल किती वागातच आहे, आपला बैल काय कसा पळाला काय, त्यात आपल्याला आनंद आहे की बाबा आपले म्हणजे घरचे आपल्या सोबत आहे. बघा मग 2 वर्षात मी हिंद केसरी झालो. बैलांना काय कायची 2-3 पिढ्या गेल्या तरी त्यांना ते जमलं नाही हिंद केसरी व्हायला. ते आपण 2च वर्षात करून दाखवलं. तो बी 1 नंबर. कोरेगावात जवळजवळ 1000 गाडीत आपण 1 नंबर केला. अहो हे तुम्ही कोरेगाव हिंद केसरी मैदानामध्ये झालेला आहे, त्यावेळी झाला त्यावेळी तुम्हाला आनंद कसा झाला? काय आनंद गगनात मावत नव्हता, कारण आनंद अश्रू असो लय म्हणजे लय बेकार. आम्ही परिस्थिती लय बेकार होती आमची. पहिले अड्ड्या जायला पैसे नव्हते आमच्याकडे, पण आमच्या बैलांना साध्य करून दाखवलं की बाबा हाय मी आहे, तुम्ही टेन्शन घेऊ नका असं. नमस्कार, आपण पाहता देशसत्ता न्यूज रिपोर्टर चॅनल. आज आपण सातारा भागातील चिंचनर निम या भागात आलेलो आहे. आज या ठिकाणी आपण अशी आगळीवेगळी मुलाखत देणार आहोत. आज या ठिकाणी हिंद केसरी लाडू याची मुलाखत देणार आहोत. नमस्कार. नमस्कार, माझं नाव यश गोसावी, राहणार चिंचनेर. माझ्या बैलाचं नाव कोरेगाव हिंद केसरी 1 नंबरचा मानकरी लाडू. हा हिंद केसरी मैदानामध्ये आपला कोरेगाव मैदानामध्ये हिंद केसरी झालेला आहे. हा, कोरेगाव मैदानात 1 नंबर आपण गेला ना, स्वराज आणि लाडू या जोडी. त्यावेळेस तुमच्या लाडूवर दुसरा कोण बैल पळाला होता? तेव्हा फलटणचा स्वराज होता. स्वराज होता. हा. अहो कसं काय आता त्यावेळेस तुम्ही ते हिंद केसरी झाला त्यावेळेस आनंद कसा काय होता? आनंद वेगळाच होता. तेव्हा बैल आपला राहत होता बारक्या मैदानात, पण मोठ्या मैदानात आपण पहिल्यांदाच गेलेलो. आता तुम्ही ह्या बैलगाचं नियोजन कसं असतं? दररोज खुराक वगैरे काय? खुराक पाणी नाहीच काय, त्याला खुराक खातच नाही. तो सगळ्या प्रकारचे आपण कुठं कमी नाही पडलो त्याला खुराक घालायला, पण तो खुराक खातच नाही असं. का बाबा? आता मी काही ठिकाणी बैलगाड्या ज्या मुलाखती पाहिल्या त्यामध्ये बदाम दूध वगैरे असते, तुमच्या बैलाला काय चालू आहे? बैलाला काय नाही, बैलाला वली आणि वळकी वैरण, वली वैरण जास्त आहे. आणि बैल बाकीची दुबेत जास्त पाचते रे. आपल्या बैलाला पाणी जास्त लागतं, पाणी लय बेतं बैल. पाण्यामुळं कसं होतं, ताकद येते पाण्यानं. हा घरचा साध आहे तुमचा? घरचा पैदास आहे? घरच्या पैदास आहे, घरच्या गाईचा खोंड आहे आपला. तुमच्या घरी किती गाय होत्या? काय आपल्या घरी 2 गाय होत्या. आता ते आपण काय करणार असतं, आपल्या बहिणीला दिले ते असं. तिथं 4 गाय आहेत आपल्या टोटल तिथं बहिणीकडे. तुमच्या हा घरी जन्मलेला लाडू आहे, तेव्हा लाडू याचं नाव का पडलं? काय लाडू श्वान शर्यतीतनं लाडू नाव ठेवलं त्याचं, कारण की श्वान शर्यतीमध्ये लाडू नावाचा एक श्वान ज्यानं अखंड महाराष्ट्राला वेड लावलं, असा तो लाडू पळत होता. त्या लाडूनं आपण ठरवलं की बाबा आपण जी वस्तू तयार करेल त्याचं नाव लाडूच ठेवायचं. त्याच्यावर आपण लाडू नाव ठेवलं. आता याला मैदान असेल त्यावेळेस आधी सराव कसा असतो? चालवणे पोहणे वगैरे काय सराव? त्याला आपण पोहणे नाही शक्यतो टाकतच नाही. पोहणीला आपला बैल बेहतर आहे असा. आपण त्याला 4-5 किलोमीटर टांग्याला झोपून असतो. कधीतरी आपलं आवताला बी आणतो आणि कधीतरी टायर व्यायाम कधीतरी. तुमच्या ह्या गाडीवरती कोण ड्रायव्हर असतो? ड्रायव्हर भरपूर असतील, पण आमचा ड्रायव्हर हिंद केसरी सोन्या ड्रायव्हर सोनगावचा असतील, प्रशांत ड्रायव्हर चिंचनेर, नागो ड्रायव्हर येवलेवाडीचं, सोन्या ड्रायव्हर रामसवाडी, अशी भरपूर चेतन ड्रायव्हर असतील कारुंड्याचं, दिलीप ड्रायव्हर शिरसवस्ती. आता हे तुमचं नियोजन कोण करतं? एखादा फेरा असेल तर तिथं नियोजन आपणच स्वतः, आता मालक नियोजन मीच करतो. काय नियोजन पहिले करत होते, पण आता आपणच करतो स्वतः. सुट्टा मेकर म्हणून तिथं कोण बघतं का? खरं तर सुट्टी मेकर पहिले आपल्याला काय जमत नव्हते या नादात. आपल्याला बैल बी झोपायचं कळत नव्हतं, पण आता माहिती ना परिस्थिती माणसाला शिकवती बदलती. तसं झालं, आपण बैल झोपाय शिकलो आणि आता सोडाय बी शिकलो. आता बैल माझा मीच सोडतो. कसं आहे बैलाचा स्वभाव? कसा आहे बैल सुट्टीला एकदम शांत, कुणी बी सोडायचा. बैल कणगळीत धरून सोडायचा एका हाताला. बैल लय शांत स्वभाव होता. बैल बाबा दुसरं कोण माणूस आलं मारणं गेलं? बैल तसा अग्रेसिव्ह आहे. आड्यात गेल्यावर त्याला असं म्हणजे तापवलं बिपावलं सहन होत नाही. परत बैल हात लावून देत नाही.
आम्हाला ती जवळ येऊन देत नाही. त्याला मारलेलं बिरलेलं अजिबात आवडत नाही असं. आता तुम्ही मागे 2 दिवसापूर्वी गुलालात होता, कुठं होता काय? आम्ही आता 3 महिने पावसाळ्यात आम्ही बैल कसलाच पळवत नाही. का बरं का? कारण कसं आहे की पावसाळ्यात आपल्याला एकतर पहिला बैल आहे घरचा. त्याच्या आधी आपल्या घरी काय नव्हतं. त्यानं आपल्याला लय काय काय दिले. लय म्हणजे नाव तर लय दिले. आपलं नाव सगळ्या म्हणजे महाराष्ट्रात नाव आहे आता. त्याच्यामुळे ओळख निर्माण झाली आपली. आणि पावसाळ्यात कसं होतं आपण बघतोयच बैल कुठं घसरणार, कुठं पायालाच लागणार, कुठं त्याला इजा होऊ नये त्यासाठी आपण पावसाळ्यात बैल पळवत नाही. पळाला 2-3 आठ पण एकदा 2दा बैल आपला घसरला तेव्हापासून आपण ठरवलं की पावसाळ्यात कुठल्याही सीझनला म्हणजे कुठल्याही वर्षी पावसाळ्यात आपला बैल 3 महिने बसवूनच ठेवायचा. आता कुठल्या मैदान गुलालाचा मालकरी झाला तुम्ही? पहिला गुलाल आम्ही उंबरजच्या मैदानात 1 नंबर केला आम्ही. त्यानंतर अंगापूरला एकदा फायनलला राहिलो, तिथं फायनल झालं नाही. परत दुसऱ्यांदा अंगापूरला 3 नंबर केला आदतमध्ये. परत दुसऱ्यात वाकळवाडीत राहिलो. परत दुसऱ्यातलं कोरेगावचे 1 नंबर केला दुसऱ्यातच. आणि आता परवा 1 आठवड्याच्या मागं पुरंदर केसरीला फायनलला राहिलो. तिथं काय आपली गाडी फायनलला पळवली नाही, काही किरकोळ कारणामुळे गाडी पळली नाही फायनलला. तिथं बी आपण वरच्या 1, 2, 3 नंबरात काय बी गेला असतं आपल्या गाडीला. आणि आता काल क्वार्टर फायनलला राहिलो आदत घेऊन. पहिल्यांदाच आपण आदत घेऊन पळलो. आता जे तुमचा लाडू आहे, त्या लाडूला बाबा तुम्ही घरी असताना त्याचं बाबा कोण देखभाल करतं तुमच्या घरी? तुम्ही देखभाल काय सगळे घरचे सगळे मेंबर असते रे. खरं तर इथले आपल्या ग्रुपमधले बालाजी ग्रुप चिंचनेर यांचा लय सपोर्ट आहे आपल्याला की बाबा बैलाच्या वैरणीपासून की बाबा सगळं व्यायामापासून वैरणीपर्यंत सगळी ती पोरं करते रे. घरची बी करते ती. पण कसं आहे घरची वाईज भेटते ती बैल म्हणजे आत्ता आदतमध्ये करत होती पण आत्ता बैल वाईज अग्रेसिव्ह व्हायला लागला त्यामुळं घरची वाईज भेटते ती. आणि त्यामुळे सगळं बालाजी ग्रुप आणि पोरं करते सगळं. तुमच्या म्हणजे इथला चिंचनेर मधला बालाजी ग्रुप जे मित्र परिवारांचं भरपूर सहकार्य लय सहकार्य आहे. मित्र परिवार सर्व आहे. कुठं अड्डा जायचं म्हणलं तर मित्र परिवार. हा मित्र परिवार असतो. किती वा तुमचे सगळे मित्र परिवार किती? तरी 30-40 जण आहे आम्ही ग्रुपमध्ये आमच्या. एकत्र काय कामानं काय यांना जमत नाही काय व्यक्तींना, त्यामुळं आपण आपलं काय युवा पिढीला काय सांगाल तुम्ही बाबा? तुम्ही एक युवा आहे, तुम्हाला भरती न होता, तुम्ही भरती करत होता, करताय अजून सुद्धा, तुम्हाला सगळ्या क्षेत्रामध्ये ऑलराऊंडर आहे तुम्ही. ऑलराऊंडर आहेच म्हणायचं. पण कसं आहे तेवढं नोकरी करायला सरकारी नोकरी पाहिजे. सरकारी नोकरीशिवाय मजा नाही. आपण भरती करत होतो 2 वेळा सगळे झालं आपलं ग्राउंड फिजिकल मेडिकल सगळं पास होतो. पण आपल्या नशिबानं साथ दिली नाही ती 99% आपली मेहनत आणि 1% नशीब. आपण मेहनत 99% गेली पण नशिबानं आपली साथ दिली नाही त्यामुळे आपण भरतीतनं राहिलो. परत मग ठरवलं की बाबा कुठेतरी आपलं बैलाकडे थोडं लक्ष द्यावं. आता वय संपलं त्यामुळे भरती बी वय संपल्यामुळे भरती बी देता येत नाही. पोलीस भरती चालू आहे प्रयत्न, बघू आता. बाबा आता या क्षेत्रामध्ये येणारी युवा पिढी भरपूर आहे, त्यांचं बाबा पैशाचं नियोजन असेल किंवा आर्थिक नियोजन कशा प्रकारे केलं पाहिजे? काय पैशाचं नियोजन काय, तुम्ही फक्त तुमच्या बैलाची पाळण्याची क्षमता ओळखायची का, तुमचा बैल किती पळतोय काय पळतोय त्याच्यावरून तुम्ही ठरवा की आपल्याला पुढच्या अड्ड्याला कुठला बैल घालायचा. असं जर एखादा विजय झाला तर हुरळून नाही गेलं पाहिजे, हा बाबा जमिनीवर राहिलं पाहिजे, त्याबद्दल तुमचं काय म्हणणं? ती एक आहे. नाही तर काय काय आम्ही बघतोय शर्टच काढून नाचणार किंवा काय असं नाही केलं पाहिजे. कारण कसं आहे अनाथ आहे, आज नांबरात राहणार उद्या गाठाला मार खातोय. त्यामुळं कधीतरी आपलं आहे गुलाल भेटतोय 4 बट्ट गुलाल कपाळाला लागतोय त्यातच आनंद मानला पाहिजे. विजय जरी मिळाला तरी हुरळून जायचं नाही, हुरळून जायचं. हा आपण बाबा जमिनीवर राहिलं. आता सलग आम्ही 2 मैदान केली पण आपण आपलं असं नाही की मोठेपणा दाखवला नाही, कुठं कपडे काढ कुठं काय तसलं काय नाही. आपलं 4 बट्ट गुलाल कपाळाला लागतो हेच आपलं नशीब, त्याचाच आनंद आहे आपला, त्यातच आनंद आहे आपला. आणि महत्वाचं म्हणजे गरिबाची म्हणजे 2 नंबरातली बैल घेऊन आपण गुलालात राहतो. कुठं त्यांचं काय म्हणजे अस्तित्वच नाही. अशी बैल घेऊन गुलालात राहणं म्हणजे आता मला नाही वाटत की आता ह्या सीझनला कोण असं आहे की बाबा 2 नंबरातली बैल घेऊन गुलालात राहतो. म्हणजे 2 नंबर जे करतात पहिले त्यांचं तुम्ही बैल घेऊन जोडीला पळवताय. हा शर्यत मध्ये आताची परिस्थिती कशी आहे बाबा? आता मागं बघायला गेलं तर मागच्या सीझनला वाईज शर्यत चालू झाल्यापासून स्थिती वाईज वेगळी होती. पण आता संघटनेच्या नियमानुसार चांगलं आहे. बैलगाडी क्षेत्रात असं म्हणजे नवीन माणसं बी बैलगाडी क्षेत्रात व्हायला लागलेत. कारण नियमन अटी संघटनेनं भरपूर अशा चांगल्या रीते
ठेवलेत की बाबा प्रत्येक गरीब गोरगरीब बैलगाडी मालकाला त्याचा न्याय म्हणजे न्याय मिळतोय. पहिले तसं होत नव्हतं, कारण ज्याचा वशिला लागत होता पहिला की बाबा हातभर पुढं सोडतो किंवा पुढं निकाल घेतो किंवा काय तसं चालत होतं. पण आता पट्टीच्या नियमामुळं बऱ्याच गोरगरिबांना न्याय मिळायला लागला. आता जेव्हा बैलगाडा संघटनेने नवीन नियम काढलेला आहे किंवा पट्टीच्या नियमामध्येच राहायचं, पट्टीच्या आतच राहायचं, त्यानंतरच झेंडा झाल्यानंतर पुढे जायचं, ते नियम कसा आहे तुम्हाला काय वाटतं? नियम एक नंबर आहे, फक्त सगळ्यांना तो नियम लागू आहे आत्ता. तर त्यात गरीब कोण नाही आणि श्रीमंत कोण नाही. त्यामुळे ती एक भरपूर गोरगरीब माणसे बैल असे नावरूपाला यायला लागली. तो नियम एक नंबरच आहे, संघटनेने ठेवला आहे. पुढं कुठल्या बी अवयवावर पहिलं कसं होतं, निकाल पायावर होता. कसं व्हायचं की बैलाचं तोंड पुढं दिसतंय आणि पाय मागं दिसते. त्यामुळे संघटनेने ठरवलं की बाबा बैलाचा कुठला बी अवयव पुढं असेल त्याच्यावर निकाल. ते एक नियम संघटनेनं चांगला केला. त्यामुळं चांगलं या बैलगाडी क्षेत्रात तरुण पिढीने यावं. फक्त पैसा पाणी आणि योग्य ते नियोजन हे करून बैलगाडी शर्यतीत पाऊल टाकावं अशी प्रत्येक माझ्याकडून तर हीच विनंती आहे. बाकी काय नाही. जी आपली नवीन पिढी, त्या नवीन पिढीने बाबा आता नाही तर आर्थिक नियोजन, वेळेचं नियोजन आणि इथं आल्यानंतर हुरळून न जाता आपले पाय जमिनी उठून हा नाद पूर्ण केला पाहिजे, असं यशरावांचं म्हणणं आहे. यशराव, मला सांगा तुम्ही की बाबा आत्ताचं तुमचं नवीन मैदान कुठले आता येणार बाबा, आगामी मैदानात तुमची काय पूर्वत आहे? पूर्वतयारी आपण बाहेरचीच बैल घालणार 2 नंबरातली. पण सगळ्यात भारी नियोजन झाले, आपण बाहेरच्या राज्यातून बैल बोलावला आहे. प्रथमच लाडू बरोबर पळण्यासाठी बाहेरच्या राज्यातून नियोजन आहे, बाहेरच्या राज्यातून येणार आहे लाडू बरोबर पळण्यासाठी बैल आपण बोलावला आहे. मध्य प्रदेशवरून बैल बोलावला आहे आपण, सेकंद पटातला. होय, त्यासाठी नियोजन बाबा आता तुमचं कोण करणार आहे किंवा कसं चाललंय तुमचं नियोजन? तुमचं नियोजन चांगलंच चाललंय म्हणायचं. स्वतः मालक मी नियोजन करतो. आत्ता मी असतील अमोल नावडकर, सोनगाव, आम्ही दोघं नियोजन करतो बैलाचं. त्यामुळे बैल आत्ता गुलाला आहे कंटिन्यू. पुढे गुलाबात राहावा, गुलाबात राहावा असं माझ्याकडून तुम्हाला शुभेच्छा. आणि बाबा त्यानंतरचं बाबा तुम्ही मैदान झाल्यानंतर परत पुढचं पुसेगावचं मैदान असतं, त्यामध्ये पुसेगावचं बी नियोजन झालेलं आहे. फक्त ते एवढंच की आपण नियोजन आधी सांगितलं की बाबा नियोजन लय कॅन्सल व्हायला लागले. त्यामुळे आपण नियोजन सांगत नाही कोणाला किंवा एकदमच आपलं अर्ध्यातच कळ गाडी पळेल तेव्हा डायरेक्ट धप्पा द्यायचा, डायरेक्ट धप्पा डायरेक्ट विजेचा गुलाल. डायरेक्ट. हो, कोरेगावात कसं आपण केलं, कुणाला वाटलं नव्हतं ही गाडी करेल, त्या गाडीनं करून दाखवलं, चांगल्या चांगल्या गाड्या मारल्या. तसंच आपण पुसेगावला बी करायचं. म्हणजे कोरेगाव हिंद केसरी यामध्ये टॉपच्या बैलगाड्या होत्या, यामध्ये बाबा हा लाडूनी हिंद केसरी झाला लाडू. यामध्ये त्यावेळेस त्यांचं पुरोगती होतं. तसंच आहे यशरावांचं म्हणणे. बैलगाडी की ती बैलगाडी क्षेत्रामधील गाव मदत करते. बाबा तू कर, पूर्ण कर, गावाचं नाव होते. म्हणून काही ठिकाणी बाबा फक्त बैलाचं नाव होतं, मालकाचं नाव होतं. पण ह्या ठिकाणी श्रावणचं म्हणणं की गावचं नाव होतं, त्याचा आनंद भरपूर आहे. बाबा या लाडूने हिंदी किती झाल्यानंतर त्याला काय मागणी घेण्यासाठी कारण तेव्हा आपण व्हायचं आपल्याला कळत होतं बैल बिल काय, बैल आपला किस्ता पळतोय काय काय बैल पळत होता. बैल एक नंबर करणं म्हणजे काय जोक नाही कोरेगावच्या मैदानात. पण आपण ठरवलं की बाबा बैल द्यायचा नाही, बैल काय पहिलाच आहे आपला. अजून बघू आता पुढे ठरवू बैल द्यायचा घ्यायचा. आता काय जर हा बैल द्यायचा म्हणलं तर तुमचं काय किती म्हणणं काय? म्हणणं काय नाही, येईल तेवढ्याला द्या आपण. म्हणजे आपले जेवढे आपण बिल पैसे सांगत नाही, फक्त एवढंच की
बैल इकणं बी नाही राहिलं या नादात. एक तर आपलं म्हणजे काय पाठबळ नसताना आपण एवढं केलं. आपल्याला या गावात जमीन नाही, काय नाही. दुसरा इन्कम सोर्स तुमचं काय नाही? काय शेती नाही, वगैरे? शेती बिती काय नाही आपल्याला. शेती गावाकडे आहे. आपण ह्या गावात आता 35 वर्ष झालं राहतो. आपलं खरं गाव मालेगाव मधील कुकाने आपलं गाव नाशिक जिल्ह्यात तिथलं आहे मी. इथं येऊन 35 वर्ष झालं. वडील 35 वर्ष झालं इथं राहते ती. त्यातनं आपण नाट करतो. वडील काय करतात तुमचं? व्यवसाय काय करतात? वडील ग्रामपंचायतमध्ये पाणी पुरवठा कर्मचारी येते आणि आचारी काम आहे. परत तुम्हाला सांगतो प्लंबिंगची कामं, सगळ्या प्रकारची प्लंबिंगची कामं येते ती त्यांना. त्यामुळं तुम्हाला काय वाटतं बाबा, आता घरच्यांचा सपोर्ट असतो का ह्याचा नादाला? घरच्यांचा फुल सपोर्ट आहे. त्यामुळे तर हा नाद पूर्ण होते. सपोर्ट पाहिजे घरच्यांचा, सपोर्ट त्याशिवाय नाद पाहिजे, घरच्यांचा पण सपोर्ट पाहिजे. नाहीतर पोरगं जाते आद्याव आणि घरची आपली पोराला शिवाय येणार, काय करणार, तसलं नाही पाहिजे. आज जरी आजचा बैल अड्ड्यात गेला तर आजचा बाप गर्वानं फोन करून विचारतो, बा आपला बैल किती वागातात आहे, आपला बैल काय कसा पळाला, काय. त्यात आपल्याला आनंद आहे की बाबा आपले म्हणजे घरचे आपल्या सोबत आहे. बघा, मग घरच्यांचा सपोर्ट असल्यानंतर माणूस काय करू शकतो. आज यशचे वडील असतील तेव्हा बा अड्ड्यावरती बैल गेल्यानंतर, मैदानावरती बैल गेल्यानंतर फोन करू शकतात किंवा आपला कुठल्या गटाला बसलाय, कुठल्या ह्याला बसलाय, फाटीला बसलाय. म्हणजे आनंद आहे. यशला सांगायचं की बाबा घरच्यांचा सपोर्ट पाहिजेच. घरच्यांचा सपोर्ट पाहिजे, त्याशिवाय नाद नाही. नाद हा घरच्या सपोर्ट शिवाय नाहीये. बाबा आता तुमचं काय नियोजन आहे का दुसरा कुठला घ्यायचा किंवा ह्याच्याबरोबर दुसरा घ्यायचा? काय नाही, एक आहे तोच लय आहे आपल्याला. 100 म्हणजे तो असा 10ला एक आहे. 10 सांभाळे काय आणि त्याला एकट्याला सांभाळा काय, त्यातच आहे. जसा कोळशीच्या खाण्यामध्ये हिरा झाला आमचा तसा तो हिराच आहे आपल्यासाठी. लाडू तुमच्यासाठी हिरा हिराच आहे. अजून नाव व्हावं लाडूचं? नाव होणार. अजून त्याचं वय नाही पळायचं. आता खरं वय झालंय. आतापर्यंत वय नव्हतं त्याचं पळायचं. दुसऱ्या पानात पण आपण लय पळालं नाही, त्यामुळे इथनं पुढे त्याचं लय नाव होईल अशी अपेक्षा आहे. बघू आता नशिबावर शेवटी. नाही, माझ्याकडून तुम्हाला नेहमी शुभेच्छा राहतील किंवा प्रत्येक मैदानात गेल्यानंतर गुलाल व्हावाच. आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. जेणेकरून बाबा तुम्ही कुठल्या मैदानात गेल्यानंतर लाडूचं नाव व्हावं आणि आपली जी आर्थिक परिस्थिती आहे ती सुधारावी. आणि तुमचं नाव झाल्यानंतर तुमच्या गावचं नाव व्हावं, ह्याचा सार्थ अभिमान आहे मला. तुम्हाला बाबा आता शेवटी येतात आता काय बाबा बैलगाडी क्षेत्रातलं तुम्हाला एखादा क्षण किंवा बाबा ते क्षण तुम्हाला सांगू इच्छिते? क्षण आपल्याला तो कोरेगाव हिंद केसरीलाच की बाबा गावातल्या प्रत्येक माणसाचा मला फोन येत होता की बाबा तू करून दाखवलंस हिंद केसरीला 1 नंबर, ती बी 2 वर्षात. दुसऱ्या वयात 2 वर्षात आपल्याला नाद लागला ना नुकताच. आणि 2 वर्षात मी हिंद केसरी झालो. बैलांना काय कायची 2-3 पिढ्या गेल्या तरी त्यांना ते जमलं नाही हिंद केसरी व्हायला. ते आपण 2च वर्षात करून दाखवलं. तो बी 1 नंबर. कोरेगावात जवळजवळ 1000 गाड्यात आपण 1 नंबर केला. अहो, काय कायांचं स्वप्न असतं की 2-2, 3-3 पिढ्या गेल्या यश म्हणतोय, बरोबर आहे त्यांचं. काय कायांचं स्वप्न असतं की आपल्याला कोरेगावचा हिंद केसरी व्हायचं. ती यशने करून दाखवले. अगदी 2 वर्षामध्ये हा लाडू हिंद केसरी झालाय आणि त्याचा आनंद म्हणजे गगनात मावणार नाही असा आनंद आहे. तरी यशचं म्हणणं की हा आनंद झालेला आहे. हा आनंद हा जमिनीवरच आहे. अजून जमिनीवरच आनंद आहे, बाकी काय नाही. फक्त लय हुरळून जायचं नाही एवढंच की बाबा लय. आज आपला बैल पळतोय. आज सलग 2 मैदानं आपल्या बैलानं गुलाल केला. पुरंदरला आणि कालच्या पटरवाडीच्या मैदानाला. पटरवाडीच्या मैदानात सांगायचं आदत घेऊन पहिल्यांदाच पळाला आहे कोण. कधी आपण आदतला झोपलो नाही, कधी असं फेऱ्याला बी आपण आदत बिदत कधी टाकला नाही. का तर आपला बैल शहाणा पळत नव्हता. आता बैल शहाणा पळायला लागला, घेऊन जा खेळू पळायला लागला, घेऊन जातो अगदी बैल. कोणत्या खांदी पोहतो हा बैल? बैल दोन्ही खांदी पोहतो, पण आपण आत्ता डावीनच पाळतो. बैलाला दोन्ही खांदी आपण फेर काढले ते आत्ता त्या सीझनला घोडीवर डिस्कळला. बैल दोन्ही खांदी पळायला लागला. तेवढ्या स्पीडनं फक्त आपण डावीनं अड्ड्यात डावीनं आणतो, फेऱ्याला उजवीनं आणतो.